वाढीव आरक्षणाची निवडणूक आयोगाला धास्ती. जिल्हा परिषद निवडणुका घोषितच होईना. नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या घोषित निवडणुकांवर टांगती तलवार. अनंत गरजेला अटक. पंकजा मुंडेंचा पीए अटकेत. रविवारी रात्री 1 वाजता वरळी पोलिसांकडून अटक. आत्महत्येवेळी घरात नव्हतो. अनंत गरजेनं सर्व आरोप फेटाळून लावले. नाशिकच्या तपोवनमधील 1800 झाडं तोडण्याचं प्रकरण. झाडं तोडण्याप्रकरणी आतापर्यंत 900 हरकती प्राप्त. हरकतींवर आज जनसुनावणी होणार. न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश. भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार. सूर्यकांत यांचा कार्यकाळ जवळपास 15 महिन्यांचा. एका महिलेच्या गर्भपातावेळी अनंतचं नाव नवरा म्हणून दिलं होतं. दमन यांनी सांगितलं गौरीच्या मृत्यूचं संभाव्य कारण. गौरी गरजेची आत्महत्या नसून हत्या, गौरीच्या नातेवाईकांचा आरोप. राज्याला मिळणार नवीन पोलीस महासंचालक. सदानंद दाते यांचं नाव महासंचालक पदासाठी आघाडीवर. क्रिकेटपटू स्मृती मानधनाचं लग्न पुढे गेलं. क्रिकेटपटू स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका. स्मृतीचे वडील आणि होणारा नवराही आजारी. विकासाच्या मुद्द्यावरून माझी बिनविरोध निवड. फडणवीसांचा मामे भाऊ. आल्हाद कलोतीचं विरोधकांना प्रत्युत्तर. अनेकदा बोलायचं असतं वेगळं, मात्र अर्थ वेगळे निघतात. अजित पवारांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव. भाजपासोबत राजकीय मतभेद, मात्र भाजपाला सुसंस्कारी पक्ष मानते. खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. देशाला दिशा देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र. माजी खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. भारतीय क्रिकेट संघाला नवं नेतृत्व. केएल राहुल झाला एकदिवसीय संघाचा कर्णधार. नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या धार्मिक विधीत वाढ. निवडणूक काळात नेते इच्छुकांचा धार्मिक विधींकडे कल. धार्मिक विधीत 30 ते 35% वाढ झाल्याची माहिती. बुलढाण्यातील शाळेत विद्यार्थ्यांना रद्दी पेपरवर खिचडी देणं भोवलं. मुख्याध्यापकावर नरहरी टिकार निलंबित. पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांची बैठक. G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पार पडली बैठक.